मोठ्या जल्लोषामध्ये होळीचं धुळवडीचं सेलिब्रेशन होताना पाहायला मिळतंय। दादरमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे। आपल्या सोबत आमदार प्रसाद लाड सुद्धा फॅमिली सोबत आहेत। प्रसादजी, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही सेलिब्रेट करताय? आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये विक्रांत आजरेकरांच्या माध्यमातून आज तरुण तरुणींसाठी एक छान असा उत्साहाचा कार्यक्रम साजरा केलाय। त्या कार्यक्रमात मला देखील येता आलं। एक कोकणी माणसाचा होळीचा उत्साह हा फार मोठा असतो आणि त्या उत्साह मला देखील साजरा करायला मिळाला, त्याचा मला प्रचंड आनंद आहे। तुमच्याकडे येतोय, तुम्ही कसं सेलिब्रेशन करताय सगळं होळीचं? आमच्याकडे काल होळीचं दहन झालं घरी, आणि घरी आम्ही पुरणपोळी आणि सगळे आमचे मित्र परिवार येतात, आम्ही सगळे मिळून जेवतो आणि आता सगळे घरी जमलेत। रंगपंचमीसाठी मुलांनी खूप तयारी केली आहे, तर सगळ्यांना एकत्र घेऊन खूप मोठा कार्यक्रम करतो। खरं तर ही होळी धुळवड झाल्यानंतर राजकीय धुळवड सुरू होणार आहे, निवडणुका आहेत, कसं बघते याकडे? निवडणुका तर निश्चितपणे आहेत आणि हा सगळा होळीचा भगवा गुलाल हा संपूर्ण देशभर पसरणार आहे हे आता निश्चित आहे। अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रात अबकी बार 45 पार हे निश्चित होणार आहे आणि हा होळीचा धुळवडीचा रंग कालपासून उडायला चालू झालेला आहे। खरं तर विरोधकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रंग उधळायला सुरुवात केलेली आहे। महायुतीच्या समोर महाविकास आघाडीचं मोठं जे आहे ते आव्हान असणार आहे। महाविकास आघाडीमध्ये अजून बिघाडी आहे, त्यामुळे त्यांचे रंग कोणाचे कोणाला लावायचे हे अजून समजत नाहीये। प्रकाश आंबेडकरांची भूमिका वेगळी आहे, उद्धव ठाकरेंची भूमिका वेगळी आहे, काँग्रेसची भूमिका वेगळी आहे, परंतु महायुती भक्कम आहे। आपण पाहत असाल सर्व जुने सहकारी परत एकत्र येत आहेत। या माध्यमातून जानकर साहेब असतील, आमच्या वहिनी मेटेताई असतील, 18 घटक पक्ष हे आज महायुतीत एकत्रपणे आलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व एकत्र मिळून यामध्ये या धुळवडीच्या रंगातून भगवी होळी ही यावेळेला साजरी करणार आहोत। पाहतो या धुळवडीच्या रंगामध्ये भगवी होळी साजरी करू आणि आपकी बार 400 पार जे आहे ते आम्ही गाठू, असं प्रसाद लाडेंनी म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन कृष्णा खापरे सर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।